नमस्कार, इझी ब्रो या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज कैलासवासी सौ पुष्पावती बी चौगुले क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक विश्वस्त निधी या कार्यक्रमात आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून कोकणी रान माणूस म्हणजेच प्रसाद गावडे साहेब लाभलेले आहेत आणि आज आपण त्यांचं भन्नाट भाषण ऐकणार आहोत। त्यांचा निसर्गावरती प्रेम, कोकणावरती प्रेम असणारे सर्व त्यांचा मनोगत आपण पुढे ऐकणार आहोत आणि चॅनल सबस्क्राइब करा। अच्छा, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मार्गदर्शक श्री प्रसाद गावडे सर, एक कोकणी रान माणूस म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे। त्यांची जन्मभूमी सावंतवाडी तालुक्यातील सांगेळी, सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी ते कार्यरत आहेत। आदरणीय सरांचं शिक्षण बेडशी, दोड्डामार्ग या तळ कोकणातील ठिकाणी शालेय शिक्षण झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांचं कॉलेजचं शिक्षण SP कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी ही मराठवाड्यातील औरंगाबाद या शासकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी संपन्न केलेली आहे। 2015 मध्ये ते एक उत्कृष्ट अभियंता म्हणून औरंगाबाद विद्यापीठातून पदवी संपन्न झालेले आहेत। या ओठाने चुंबून घ्यावी हजार दाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी। इथल्या पिंपळ पानावरुनी अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। माझ्या वेंगुर्ल्यातल्या पाडगावकरांनी जे कोकण, कर्णिकांनी जे कोकण मांडलं, ते कोकण जगण्याचं भाग्य आज मला लाभतंय आणि तमाम आपण जेवढे काही जगले आता इथे जमलो ते सगळे गावाशी नाळ जुळलेले लोक आहोत। तर आपण खरं तर आपल्या मागच्या पिढीचे कृतज्ञ असायला पाहिजे, ज्या लोकांनी हे असं गाव आपलं ठेवलं आणि त्यांनी पैशाच्या मागे न झगता जीवनशैली स्वीकारली। त्या जीवनशैलीमुळे आज आपण एक गाव बघतोय आणि ज्या जीवनशैलीकडे आपण चाललो आहोत ती कदाचित या पुढच्या पिढीला हे गाव न दाखवणारी जीवनशैली असेल असं मला वाटतं। तर नमस्कार सगळ्यांना, मी प्रसाद गावडे, पुष्पावती चौगुले विश्वस्त निधी यांच्या स्टेजवरती आज मला माझ्यासारख्या लहान व्यक्तिमत्वाला आज इथे बोलवलं तुम्ही सगळ्यांनी, कारण माझ्या आधी येऊन गेलेली मंडळी आणि त्यांचे अनुभव आणि त्यांचे विचार हे खरं तर खूप मोठे आहेत आणि मी खूप लहान आहे, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला आज बोलण्याची संधी देत आहात, त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी तुमचे आभार मानतो। मी कोकणातल्या, जसं की सरांनी ओळख करून दिली, कोकणातल्या वेंगुर्ल्या, सावंतवाडी आणि दोडामार्ग म्हणून असा हा, तुम्ही जर गोव्या साईडला आला असाल कधी तर तुम्हाला या भागाची ओळख असेल की खूपच जास्त निसर्ग सौंदर्य आणि पाणी, पाऊस, अगदी स्वर्ग ज्याला म्हणू शकू असा हा आपला कोकणाचा प्रदेश। पण गेल्या काही वर्षांमध्ये या कोकणामध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प येऊ घातलेत, मोठमोठ्या रिअल इस्टेटच्या लॉबी आणि शहरीकरणाचा वेध कोकणाकडे वाढायला लागला। या सगळ्या स्थित्यंतराच्या अवस्थेमध्ये असताना मी कोकणात आलो इंजिनिअरिंग करून आणि गेली 5 वर्ष मी कोकणातल्या या अशा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसोबत शेती, माती आणि पर्यटन अशा विषयांवरती काम करतो। शेती आपल्या भारत हा आपण म्हणतो कृषीप्रधान देश आहे। शेती ही भारताची अर्थव्यवस्था आता बनत चाललेली आहे, पण खरे शेतकरी आता भारतात फार कमी होत चालले आहेत, जे स्वतःच्या पोटासाठी आणि स्वतःसाठी शेती करतात। आजकाल जी आपण शेती बघतो ही इंडस्ट्रियल फार्मिंग आहे, ही पैशासाठी केली जाणारी शेती आणि या पैशासाठी केली जाणाऱ्या शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती केमिकल, फर्टिलायझर्स, खतं आणि मोठ्या प्रमाणावरती धरणं बांधून आपण पर्यावरणाचा विनाश करून शेती करतो आहोत। पण त्याआधी आपली जी ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागामधली लोक स्वयंपूर्ण होती आणि ती जी शेती करत होती ती पोटासाठी शेती करत होती आणि प्रत्येक ऋतूला आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी लागतात त्या स्वतःसाठी ती तयार करत होती। आता कोकण म्हटल्यानंतर आपल्या समोर येतो भात आणि मासे। भात आणि मासे हा
कोकणाचा एक वेगळं फूड कल्चर आहे, एक वेगळी खाद्य संस्कृती आहे. तर ही खाद्य संस्कृती काही बाजारातून विकत आणलेल्या माशांवरती नाहीये. तर कोकणामध्ये किनारपट्टीची लोक रापण नावाची पारंपरिक मासेमारी करतात. ती त्या किनारपट्टीला जाळी मारतात आणि त्या रापणीलाच लागून कोकणामध्ये खाजण नावाचे एक युनिक वेटलँड्स असतात, ज्याला आपण पाणथळ जमिनी म्हणतो. त्या ठिकाणी ही माणसं भात शेती करतात. म्हणजे एकीकडे भात शेती आणि दुसरीकडे मासेमारी, ह्यातून आमचं एक फूड कल्चर तयार झालं. आणि या कडीत टाकायची तिरफळं, कोकम ही आपण सगळी निसर्गातून मिळवली आणि एक जगण्याची रेसिपी, ज्याला मी म्हणेन की इकॉलॉजिकल रेसिपी असा एक टर्म मी नेहमी म्हणत असतो, की ज्या भागामध्ये तुम्ही जगता त्या भागातल्या लोकांनी त्या भागामध्ये कसं राहावं, कशी घरं बांधावीत, कशी शेती करावी, काय खावं आणि कसं राहावं, याची एक खूप ट्रॅडिशनल व्यवस्था, एक पारंपरिक जीवनशैली आधीपासून अस्तित्वात आहे आणि होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण ही व्यवस्था नाकारत आपण फक्त एक साचेबद्ध व्यवस्थेकडे, एका शहरीकरणाच्या दिशेने प्रवास करत आहोत. पण हे सगळं करत असताना आपण आपल्याच भागातल्या जल जंगल जमिनीवरती फार मोठा जो रिसोर्सेसचा किंवा जल जंगल जमिनीचा ऱ्हास किंवा विनाश आपण ओढवून घेत आहोत. हे कुठेतरी माझ्या लक्षात आलं आणि हे कोकणात असल्यामुळे डेव्हलपमेंटचा जो ओघ आहे तो गेल्या 10 वर्षांमध्ये इतका वाढायला लागला की याच्यावरती काहीतरी आपण स्थानिकांना घेऊन करायला पाहिजे. या उद्देशाने कोकणामध्ये आपण काय मॉडेल उभं करू शकतो याच्यावरती माझा अभ्यास सुरू झाला. आणि ह्यातून एक गोष्ट लक्षात आली की आज जे कोणी कोकण बघायला येणारे लोक आहेत, हे कोकण किंवा गोवा बघायला म्हणून रिसॉर्टमध्ये जातात, तिकडे जाऊन पार्ट्या करतात, तिकडे जाऊन दारू पितात आणि त्याला ते कोकण पर्यटन म्हणतात. पण खऱ्या अर्थानं जर तुम्हाला गाव अनुभवायचं असेल, कोकण अनुभवायचं असेल, तर तुम्हाला तिथली माणसं कशी जगतात, तिथली माणसं निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाशी एकरूप होऊन कशा पद्धतीने त्यांचं जीवन जगत आहेत, हे सगळं तुम्ही जर अनुभवलात तर ते खऱ्या अर्थानं आपण कोकण किंवा गावाचं पर्यटन म्हणू शकतो. तर या उद्देशाने ज्यावेळेस मी गावाचा अभ्यास करायला चालू केला त्यावेळेस एक गावाची लाईफस्टाईल जी आहे, आपल्या गावाचं जीवन, मी फक्त कोकणाबद्दलच बोलतो असं नाही, कोकण, सह्याद्री, अगदी हा सगळा जो पट्टा आहे आपला, हा एका विशिष्ट अशा नैसर्गिक सौंदर्याने लाभलेला आहे. या भागाला साधारण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासूनचा हा सगळा गोव्यापर्यंतचा तळ कोकणाच्या खालचा सगळाच भाग, अगदी हिरण्यकेशी नदी आणि हा सगळा आजऱ्याचा परिसर सुद्धा तितकाच समृद्ध आहे. आणि याही ठिकाणी ती गावं आहेत. तर ह्या अशा गावांमध्ये कशा पद्धतीने लोक राहतात, तर ती आजही आपल्या गावांमध्ये असलेली लोकांपर्यंत पर्यटक कसा पोहोचेल आणि त्याच्या जगण्याला कशा पद्धतीने प्रतिष्ठा मिळेल आणि त्याच्या ते जगत असताना त्याच्या आजच्या जगण्यातून त्याला कशा पद्धतीने आर्थिक स्वतःचा विकास करता येईल, तो आर्थिक विकास करत असताना त्याचं जगणं त्याला कसं सांभाळता येईल आणि त्याच्या जगण्यावरची श्रद्धा आणि प्रेम कसं वाढवता येईल, ह्याला घेऊन एक शाश्वत विकासाच्या काहीतरी संकल्पना डोक्यामध्ये माझ्या होत्या. तर त्याच्यातल्या एका संकल्पनेवरती मी काम करायला चालू केलं 4 वर्षांपूर्वी. आमच्या कोकणामध्ये जे शेतघर असतं त्याला आम्ही मांगर म्हणतो आणि असे बरेचसे मातीचे मांगर आजकाल अगदी पडण्याच्या अवस्थेत आहेत. कारण त्या ठिकाणी मातीचे मांगर असल्यामुळे पुढच्या पिढीला अशा घरांमध्ये राहायला आवडत नाही किंवा ज्या पद्धतीने शहरीकरण म्हणजे फक्त बिल्डिंगा आणि लक्झरी किंवा शहरातली लाईफस्टाईल म्हणजेच विकास, असं जे काही आपल्या आजूबाजूला जे काही ऍडव्हर्टिजमेंट आणि मार्केटिंग जे चाललंय त्याच्यातून या पिढीचं असं मत आहे की हे म्हणजे काही जगणं नाही, जगणं फक्त शहरांमध्ये असतं. तर मग दुसरी शहरातली माणसं आहेत, त्यांना वाटतं शहरातलं जगणं म्हणजे जगणं नाही, जगणं गावामध्ये असतं. तर माझा टार्गेटेड ऑडियन्स हा असतो, ज्यांना वाटतं की शहरातलं जगणं नाही, गावात काहीतरी जगणं असतं. तर असा विचार करणारी माणसं माझ्या गावात येऊत आणि त्या लोकांनी माझ्यासोबत माझी भाजी भाकरी खावत, माझ्या शेणाने सारवलेल्या जमिनीत खळ्यात बसून आणि त्यांनी माझ्यासोबतचे निसर्ग जीवन अनुभवून माझ्या शेतकऱ्याला त्यांनी प्रतिष्ठाही देव आणि त्याच्यासोबत त्यांनी घालवलेल्या वेळेची त्याला काहीतरी किंमत, काहीतरी अर्थार्जन होऊ दे, या उद्देशाने आम्ही मांगर पर्यटन चालू केलं. आणि एक शेतकरी जो त्याचा मांगर काही दिवसातच, आता काय कोकणामध्ये मातीचे घरं तोडण्याचा एक मोठा प्रकार चालू झालेला आहे, म्हणजे ती तोडायची आणि स्लॅबची किंवा चिऱ्याची घरं बांधायची. पण खरं तर वैशिष्ट्य असं आहे की मातीची कौलारू घरं ही कोकणासारख्या अतिमुसळधार पावसाच्या ठिकाणी 300, 400 वर्ष टिकली, त्याला क्लायमेट फ्रेंडली आर्किटेक्चर म्हणतात. म्हणजे जगामध्ये अशा पद्धतीची एक आपल्या पूर्वजांनीच एक अशी पद्धतीची बांधकाम शैली विकसित केलेली होती की ज्या बांधकाम शैलीमध्ये माती आणि दगड आणि लाकूड ह्याच्या वापरातून 300 वर्ष घरं टिकू शकत होती. आणि बरं, त्या घराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू माझ्याच आजूबाजूच्या
जल जंगल जमिनीतून मला उपलब्ध होत्या, म्हणून मला बाहेर जाऊन हार्डवेअरवाल्याकडे पैसे द्यायला लागत नव्हते. अशा पद्धतीची व्यवस्था ही आपल्याच भागामध्ये लोकांनी विकसित केलेली होती, ज्याला मी क्लायमेट फ्रेंडली आर्किटेक्चर वगैरे असे शब्द वापरल्यानंतर शहरातल्या माणसांना त्याचं फार महत्व निर्माण होतं, गावातल्या माणसांना फारसं त्याचं कौतुक नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी मांडायला लागलो आणि त्याला इकॉलॉजिकल लिव्हिंग म्हणून आज एक टर्म, म्हणजे आता मुलं बसली आहेत तर त्यांना या गोष्टींची जाणीव हवी म्हणून अशा इंग्रजी शब्द वापरतोय मी, की इकॉलॉजिकल लिव्हिंग किंवा नैसर्गिक जगणं काय असतं. तर हे बघण्याचं सुंदर ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातली कोकणातली गावं आहेत. तर ज्यावेळेस हे पर्यटक यायला लागले, आम्ही तो मातीचा मांगर आमच्याकडच्या लाकडाने थोडासा दुरुस्ती केला आणि त्याला शेणाने त्याला रेव काढला, सारवलं, आणि त्या ठिकाणी आम्ही लोकांना त्याच्या आजूबाजूचं जंगल, तिथली शेती, हे सगळ्या गोष्टी दाखवायला लागलो. कोकणाचं आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र आहे, प्रत्येक ठिकाणी जीवनशैली, भाषा, संस्कृती बदलत जाते. आणि हेच आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये फक्त भाषा नाही तर बदलत्या निसर्गाबरोबर बायोडायव्हर्सिटी प्रमाणे कल्चरल डायव्हर्सिटी दिसते, राहणीमानातले बदल दिसतात. म्हणून आम्हाला नेहमी, मी कोकणात असून सुद्धा मला नेहमी घाटावरचं लाईफ काय आहे याचं नेहमी कौतुक असायचं, कारण ते फक्त आम्ही चित्रपटांमध्ये बघायचो. आणि त्या लाईफस्टाईल बद्दल एक युनिक एक हे होतं की बैलगाड्या आणि ते ऐरणीच्या देवा तुला ते गाणं साधी माणसं पिक्चर मधलं, मग त्या ज्या गोष्टी होत्या आणि त्या बघण्याचं आम्हाला एक वेगळं कौतुक असं होतं. पण मला समज आल्यानंतर, घाटावर आल्यानंतर फक्त कोल्हापूर सारखी शहरे आणि बकाल वस्त्या दिसल्या, ह्या पलीकडे गावं मात्र फार कमी दिसली, जी कोकणामध्ये थोडीफार शिल्लक आहेत. तर हे असं ज्यावेळेस पर्यटन चालू केलं आणि लोकांना प्रत्येक सीझन प्रमाणे हे निसर्गासोबतचं जगणं हे अनुभवायला द्यायला सुरुवात केलं, त्याच्यातच माझं पर्यटनाचं एक याला शेती मातीला घेऊन ऋतूंप्रमाणे जगण्याचं एक पर्यटन चालू झालं. आणि आज त्या ठिकाणी या मातीच्या घरांमध्ये प्रत्येक सीझनला, म्हणजे असं नाही की 31 आहे म्हणूनच यायचं असं नाही, तर प्रत्येक सीझनला तिथली लाईफस्टाईल अनुभवायला माणसं येतात आणि तिथल्या शेतकऱ्यांसोबत हे जगणं अनुभवतात. आणि आज काही तिथे रोल मॉडेल्स उभे राहतात आहेत. सामान्य शेतकरी आपण म्हणतो, पण शेतकरी कधी सामान्य नसतो. तर शेतकरी हा फक्त, म्हणजे गावातला माणूस हा फक्त शेतकरी नसतो, तर तो स्वतः एक त्याला बांधकाम शैलीचा पण अभ्यास असतो, त्याचा मासेमारीचाही अभ्यास असतो, तसा त्याचा ऋतुमानाचाही अभ्यास असतो, तसाच त्याच्यासोबत जे काही नाही, तो जर निसर्गाशी इतका कनेक्टेड असतो की आमच्याकडे पावसा पक्षाचा आवाज आला की 10 दिवसात पाऊस येणार, कॉमन हॉक कुकू म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, हे आमच्या शेतकऱ्याला माहिती असतं, त्याचं इंग्रजी नाव त्याला माहिती नसतं. पण किंवा जर तुम्ही मच्छीमारांना विचारलात की हे सारखे न्यूजवरती ओरडत असतात, मान्सून आला, मान्सून आला, मान्सून आला, पण म्हणून आमचे मच्छीमार त्या न्यूज ऐकत बसत नाही. तर ज्या वेळेस समुद्राच्या क्षितिजावरती मेंढरं धावायला लागतात, त्यावेळेस पहिली होडी रापणकार बाहेर काढतो, तोपर्यंत तो होडी रापणीची बाहेर काढत नाही. ह्याचं कारण मेंढरं धावायला लागणं म्हणजे काय, तर समुद्राच्या क्षितिजावरती काळे ढग मेंढराच्या आकाराचे असे पळायला लागतात की त्यांचा वेग लक्षात येत नाही. अगदी बारीक लक्षात घातलात तर त्यांची एक मोशन असते, ती लक्षात आली की कळतं की पाऊस साधारण कर्नाटकापर्यंत कुशपर्यंत आलाय, आता आपल्याला पुढच्या 5 दिवसात पाऊस येणार, तर आता बाहेर काढायला हव्या थोड्या. हा असा निसर्गाचा अभ्यास आणि त्याच्यासोबतचं जगणं काय असतं हे कुठेतरी आज लोक हरवत चाललेली आहेत. ग्रामीण भागातली माणसांमध्ये त्यांच्या जगण्याची प्रेरणा हरवत चाललेली आहेत. पण ज्यावेळेस हे 85 वर्षाच्या आजोबांचा या स्टेजवरती सत्कार होतो, तर हा खरा या जीवनशैलीचा सत्कार मला वाटतो, की ज्या जीवनशैलीने आपल्याला काय शिकवलं, खूप पैसे कमवायला नाही, तर आयुष्य कसं वाढवायचं आणि आयुष्यातले दिवस कसे वाढवायचे, कारण यापेक्षा मोठा सक्सेस नाही. कितीही मोठे शोध अमेरिकेने लावले, अणुबॉम्बचे जरी शोध लावले तरी ते विध्वंसक शोध आहे. खरे शोध, जगण्याचे शोध हे भारतातच लागले होते. म्हणूनच मी आता काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला, कोकम बटर नावाचं, म्हणजे कोकणामध्ये एक कोकम नावाचं जे फळ आहे त्याचे आमसोला किंवा आपण त्याची तुम्ही आगळ बघितलं असेल, पण त्याच्या सीड्स पासून, म्हणजे त्याच्या बियांपासून एक तेल निघतं. म्हणजे आता त्याला कोकम बटर म्हणून कॉस्मेटिक्स मध्ये त्याला मार्केट आलेलं आहे. पण त्या तेलाचं काय करायचं, तर पूर्वी नाचणीच्या भाकरीला ते तेल लावून ती भाकरी खाल्ली जायची आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे पूर्वी आमची आजी म्हातारी झाली तरी त्वचा अगदी तुकतुकीत असायची तिची. तर त्यामुळे हे चिरतरुण असण्याचं रहस्य वगैरे जे काय आता आपल्याला टीव्हीवरती दाखवतात, हे काही हेमा मालिनीला नाही माहिती. ते खरं बघायला गेलं तर आपल्या आजीला जास्त चांगलं माहिती होतं. पण आज आपल्या पिढीची जबाबदारी ही आहे की ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करणं, ह्या सगळ्या जीवनशैलीला कुठेतरी सायंटिफिक वेने बघणं आणि त्या जीवनशैलीला आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण आजकाल जगाच्या विकासाची गती बघितली तर पर्यावरण हा जो आपण झाडापिडांमध्ये देऊ शोधणारी माणसं,
ग्रामीण भाग तुमच्याकडेही मसोबा किंवा असे गावचे राखणदार असतील, तसे कोकणामध्ये पावला पावलावरती वेताळ आणि राखणदार आहेत. आणि ह्या प्रत्येकाचं झाड असतं, या प्रत्येकाची देवराई असते. आणि ह्या देवरायांमध्ये आम्ही नेहमी देव बघत आलेलो आहोत. पण ज्या पद्धतीने आता आपण मंदिरांमधल्या मूर्तीलाच देव मानायला लागलेलो आहोत आणि एकंदर आपण आपल्या आपल्या संस्कृतीमधला, आपल्या निसर्गामधला, या पंचमहाभूतांमधला देव जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं हात कुठे टाकावे आणि नमस्कार कुठे करावा हे कळणार नाही. तर तो नमस्कार ह्या निसर्गाला करायला हवा आणि त्यानंतर ह्या अशा ज्येष्ठांना करायला हवा ज्यांनी ह्या निसर्गासोबत कसं जगावं याची आपल्याला एक छान लाईफस्टाईल दिली. याचं एक उत्तम उदाहरण सांगेन की करोनामध्ये ज्या वेळेस अख्खं मुंबई आणि पुण्यासारखी म्हणे फास्ट धावतात आणि काहीतरी मुंबई स्पिरिट काहीतरी सांगत असतात, तर ही लोक धावणारी थांबली, बंद झाली ती. पण ह्यांचं धावणं थांबलं तरी आमचं स्लो लिव्हिंग चालू होतं, आमचं जगणं चालू होतं. आणि आमचं जगणं चालू होतं कारण आमचा निसर्ग चालू होता. आमचं जगणं हे निसर्गाच्या वेगाने आहे. जी माणसं निसर्गाच्या वेगाने जगतात ती कासवासारखी खूप वर्ष आयुष्य जगतात आणि हीच माणसं खऱ्या अर्थानं जगत असतात. कारण त्यांचा दिवस हा उजाडतो हा कुठच्याही हॉर्नने नाही, तर सूर्याच्या लाल बुंद अशा त्या सूर्याच्या येणाऱ्या त्या प्रकाश किरणांनी. आणि आमच्याकडे एक शिळ कस्तूर नावाचा सह्याद्रीमध्ये तुमच्याही आजूबाजूला तो झुडपांमध्ये एक सुंदर शीळ घालणारा पक्षी आहे. त्याला इंग्रजीमध्ये मलबार व्हिस्लिंग थ्रश म्हणतात. तर जर तुम्ही सकाळी पहाटे उठलात तर त्या पक्षाचं एक मधुर संगीत त्याचं सुरू असतं. तो एक शीळ घालत असतो. तर गावामध्ये पहिला कोंबडा आरवत नाही, तर गावामध्ये पहिला शिळ कस्तूर एक जंगली पक्षी पहिली तुम्हाला साथ घालत असतो. आणि अशी मधुर मंजूळ गाणी आणि त्याच्यासोबत हे ऋतुचक्र अनुभवणं, ह्या गोष्टी पुढच्या पिढीला मिळणार आहेत काय? फक्त आपण विकासाच्या नावावरती आज ज्या पद्धतीने रस्ते आणतो आहोत, ज्या पद्धतीने आपण शहरीकरण करतो आहोत, त्यात आपली गावं आणि गांधीजींनी जी खेड्यांचा देश ज्याला म्हटलेला होता त्या देशातली खेडीच आपण जर संपत असू तर हा देश हा कितपत टिकेल आणि या देशाचं भवितव्य काय असेल याची आपण कल्पनाच न केलेली बरी. आज कोकणासारख्या भागातून बरेच जण या व्यासपीठावरतीही आले होते. पाटकर सर सुद्धा आले होते. इकॉलॉजिकल इंटेलिजन्स वरती ते खूप चांगलं काम करतात. मी त्यांना खूप गुरु समान मानतो. तर आज मुलांच्या बाबतीत मी म्हणेन की शिक्षण आणि या व्यवस्था ज्या आहेत त्या आजपर्यंत शिक्षणाच्या व्यवस्था ह्या अशा एका सरळ अकॅडमिक एज्युकेशन घेणं, मुलांना इंजिनियर किंवा डॉक्टरीचं काहीतरी शिक्षण देणं आणि त्यांना गावातून कसं एकदा बाहेर पडतोच म्हणजे ह्या सगळ्यातून मुक्त होतोच अशा पद्धतीचं काहीतरी शिक्षण असतं. पण खरं मुक्त जीवन हे गावामध्ये आहे. शहरांमध्ये मुक्त जीवन नाही. शहरामध्ये तुम्हाला टाइम इज मनी म्हणत घड्याळाच्या काट्याबरोबर धावायला लावणारे जीवन आहे. तर मला असं वाटतं की असे काही गावांमधल्याच गोष्टी घेऊन असे प्रकल्प राबवणं किंवा त्या गोष्टी करणं ह्या फार महत्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टी अशा पद्धतीने कोकण तुम्ही एक्सप्लोअर करायला पाहिजे किंवा अनुभवायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी गावांमध्ये आत्ता मी जसं शिक्षणाबद्दल म्हणत होतो, आमच्याकडे एक मालवणीमध्ये आमच्या म्हण आहे, म्हणजे आमच्या आजी आजोबा ती म्हण म्हणायची की लिना लिना भिकार चिना गरवना गरवना पोट भरवना. म्हणजे लिना लिना भिकार चिना लिहिणं लिहिणं भिकारडेपणाची लक्षणं असत आणि गरवना गरवना पोट भरवणं. गावठी माणसांच्या थोड्याशा या म्हणींमधून अर्थ असा निघतो की लिहिणं म्हणजे ह्या ज्या काय आपण शिकतो ह्या जगण्याचं शिक्षण नाही आणि जगण्याचं शिक्षण गावात असा. आणि हे जगण्याचं शिक्षण हे आपल्या रूट्समध्ये आहे. आणि आज जगभरामध्ये एक काही मिनिमॅलिस्टिक लाईफस्टाईल किंवा सस्टेनेबिलिटी किंवा शाश्वत जीवनशैली अशा गोष्टींवरती लोक काम करतात आहे जगभरामध्ये. आणि आपण गावातल्या माणसांपर्यंत हे शाश्वत जीवन पोचलं नाही असं लोकांना वाटतं, पण खरं त्याची मुळं ही आपल्या ग्रामीण जीवनशैलीमध्ये आहेत. बराच वेळ मी बोललोय, शेवट करतो या सगळ्याचा म्हणजे भाषणाचा.
माझं एकतर्फी बोलणं होतंय, तर तुम्ही काही जर या बाबतीत प्रश्न कोणी काय विचारत असाल किंवा काहीतरी. हा, मी एक कविता वाचेन तुकडोजी महाराजांची, जी या सगळ्याला घेऊन खूप आधी त्यांनी सार मांडलं होतं. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न वयावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे असं तुकडोजी महाराज म्हणतात. कारण तुकडोजी महाराजांनी त्याला एका गावातल्या घरामध्ये जन्म दिला होता, पण त्यातही समाधानातला आनंद शोधत निसर्गासोबत एकरूप होऊन एक सुंदर जीवन जगणारी अशी माणसांचा देवेंद्राला हेवा वाटतो, म्हणजे देवालाही हेवा वाटेल अशा पद्धतीचं जीवन आपली गावातली माणसं जगतात. फक्त त्या जगण्याला प्रतिष्ठा मिळायला हवी, कष्टावर येणाऱ्या पिढीची निष्ठा हवी आणि निसर्गावर श्रद्धा हवी, तरच तुम्ही गावचं जीवन साध्या जीवनाला जागतिक दर्जाचं म्हणू शकता, समजू शकता. कारण आज ज्या पद्धतीने जग आता मी हे गोष्टी बोलू शकतो कारण ह्या जगातल्या काही अशा माणसांसोबत भेटी झाल्यात, लोक पर्यटनाच्या माध्यमातून अशी लोक कनेक्ट झाली. कॅलिफोर्निया कोकणचा करायचा म्हणून आमचे राज्यकर्ते पुढे येतात, पण कॅलिफोर्नियाची माणसं आमच्याबरोबर कोकणात केरळच्या मातीच्या जमिनीवर बसून तांदळाची भाकरी आणि चटणी खातात. ह्या अशा पद्धतीची ओळख आपण आपल्या भागाला निर्माण करायला पाहिजे की ज्याच्यातून आमचा भाग हा जगामध्ये एक युनिक आहे, जगामध्ये काहीतरी एक वैशिष्ट्यपूर्ण आहे असं. कारण आज जगाची लाईफस्टाईल एक करण्याचा प्रयत्न सगळीकडे चालू आहेत आणि याच्यामध्ये फार मोठा भांडवलशाहीचा हा खेळ आहे. कारण ह्याच्यामधून तुम्ही जर त्यांचेच प्रोडक्ट वापरत राहिलात, तुम्ही त्यांच्याकडूनच सगळं खरेदी करत राहा. सगळ्या लोकांनी डीमार्ट मधूनच गोष्टी खरेदी करायच्या, सगळ्या लोकांनी सुपर मार्ट मधूनच गोष्टी खरेदी करायच्या, सगळ्यांनी एकाच प्रकारचं रिफाईंड ऑइल वापरायचं, कोणीही आपल्या रिजनल गोष्टी वापरायच्या नाहीत. आणि त्या रिजनल आणि छोट्या शेतकऱ्यांनी ज्या गोष्टी कमावतात त्या गोष्टी संपून टाकायच्या आणि जगाला एकाच प्रकारचा बटाटा, एकाच प्रकारचा कांदा आणि एकाच प्रकारच्या गोष्टी सेल करत राहिलं की जगाची अख्खी अर्थव्यवस्था या सगळ्या भांडवलदारांच्या हातात राहते आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना यातून ओळख मिळत. नोकऱ्या म्हणून सांगतात, पण ह्या नोकऱ्या पुढे जाऊन AI सुद्धा खाऊन टाकेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक भस्मासूर आता एक फोर्थ रिव्हॉल्युशन येत आहे, एक चौथी औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनची संगणक क्रांतीनंतरची एक महाभयानक क्रांती येते आहे, ज्याच्यामध्ये 30 ते 40% जॉब असेही जाणार आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला गावचं महत्व, शेतीचं महत्व, जंगलाचं महत्व अधोरेखित करण्याची आणि त्या दृष्टीने गावामध्ये असलेल्या गोष्टींतून रोजगार निर्मिती, प्रतिष्ठा आणि गावातल्या युनिकनेसकडे, गावातल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून काय मॉडेल्स उभं करता येतील का याच्यावरती फोकस करायला हवा. मी थांबतो इथे. तुमच्या काही जर याच्यावरती शंका असतील, प्रश्न असतील तर आपण बोलूया.